तसं बघायला गेलं तर मजेशीर आहे, पण तरी ॲट द सेम टाइम तो कॉम्प्लेक्स पण आहे. आणि अशा पद्धतीचा विषय रिसीव्ह करताना अत्यंत एक म्हणजे चांगली गोष्ट आपल्या लक्षात येते की आपला मराठी रसिक प्रेक्षक हा अत्यंत मॉडर्न आहे थिंकिंग. ॲक्च्युअली 40 नंतरचे जे प्रश्न एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या कपलला पडू शकतात, स्पेशली माणसांना, की आपण जसे आधी दिसत होतो तसे आता दिसत नाही. आधी माझी फिजिक अशी होती पण आता ती, मला वाटतं बॅलन्सचा प्रश्न आहे. आणि असं कोणीच कोणाला डॉमिनेट करून चालत. प्रेमात पडतो, प्रेमात पडल्यानंतर आपण एकत्र राहण्याचा निर्णय घेतो, म्हणून लग्न होतं, मग तुम्ही कुटुंबाचं प्लॅनिंग करता आणि वगैरे वगैरे गोष्टी. नमस्कार, मी विकास, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये. आणि सध्या रंगभूमीवर चांगलं नवीन नाटक गाजत आहे आणि त्या नाटकाचं नाव सुद्धा एक युनिक आहे, ते म्हणजे माझ्या बायकोचा नवरा. आणि त्या निमित्ताने सागर सर आपल्या सोबत आहेत की जे चित्र आधी या नाटकाचं नाव किरकोळ नवरे असं होतं आणि त्यावेळेला दिनू पेडणेकर जे आपले प्रोड्युसर आहेत ते हे नाटक चालवत होते. पण त्याच्यानंतर काही कारणास्तव त्यांना हे नाटक चालवणं अशक्य झालं. त्याच्यामुळे मग मी प्रसाद गामळे यांना अप्रोच झालो आणि तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की या नाटकाचं नाव खरं तर हे पाहिजे, माझ्या बायकोचा नवरा. आणि त्यांनी हे नाटक बघितलं होतं, त्यांना खूप आवडलं होतं. तर ते हे नाव चेंज केल्याने माझ्या नाटकाला काही त्याची हानी होणार नव्हती. इनफॅक्ट जास्त अप्रोप्रिएट असं ते नाव वाटल्यामुळे आम्ही ते नाव ठेवलं. आपण पाहतो की बऱ्याच वर्षापूर्वी तुम्ही ही स्टोरी लिहिली होती. मग ही स्टोरी आतापर्यंत यायला म्हणजे मध्ये काय एवढा कालावधी गेला असं वाटतं? नाही, म्हणजे काय आहे की आता कुठलंही नाटक लिहित असतो त्या वेळेला त्या मनस्थितीमध्ये असताना, तो विचार येत असताना आपण ते लिहितो. परंतु बऱ्याचदा मलाच प्रोड्युसर्सना अप्रोच करण्यासाठी म्हणा किंवा लोकांकडे जाऊन ते नाटक ऐकवण्यासाठी तेवढा मला वेळ मिळाला नाही. कारण की मी स्वतः ॲक्टर आहे, त्याच्यामुळे मी माझ्या काही बाकीच्या कामांमध्ये व्यस्त होतो. परंतु मला असं वाटतं की योग यावा लागतो, तसा तो योग आता आला आणि या निमित्ताने चांगल्या 2 निर्मात्यांबरोबर माझी ओळख झाली आणि हे नाटक मार्गी लागलं. आणि मग जेव्हा तुम्ही नाटक लिहितो तेव्हा तुमच्या डोक्यात अनिता हे नाव होतं का? तुमची फ्रेंडशिप बऱ्याच वर्षापासूनची आहे. हो बरोबर. आमची खरं तर मी जेव्हा हे नाटक लिहिलं तेव्हा पहिलं मी अनिता आणि पुष्कराजला वाचून दाखवलं होतं आणि मला तेच दोघं जण हवे होते. म्हणजे मला पक्क होतं की अनिता पाहिजे आणि पुष्कराज पाहिजे. बरोबर. आता जेव्हा प्रयोग होतात तर काय लोकांचा रिस्पॉन्स येतोय? आणि त्याला लोकांनी वेगळ्या भूमिकेत पाहिलंय, तुम्हाला पण वेगवेगळ्या भूमिकेत पाहिजे. बरोबर. रिस्पॉन्स लोकांचा कसा आहे? मला वाटतं खूपच चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे मागे सुद्धा आपल्या प्रयोगानंतर जेव्हा लोक भेटायला येतात तेव्हा खूप चांगलं बोलतात. ते म्हणतात की अशा पद्धतीची एका वेगळ्या प्रकारची कॉमेडी आम्ही कधी पाहिलेली नाहीये. तर ही अशी एक क्वर्की एक स्टाईलमध्ये लिहिलेली एक कॉमेडी आहे. ह्याच्यातला विषय तसं बघायला गेलं तर मजेशीर आहे, पण तरी ॲट द सेम टाइम तो कॉम्प्लेक्स पण आहे. आणि अशा पद्धतीचा विषय रिसीव्ह करताना अत्यंत एक म्हणजे चांगली गोष्ट आपल्या लक्षात येते की आपला मराठी रसिक प्रेक्षक हा अत्यंत मॉडर्न आहे थिंकिंगमध्ये आणि त्यांना अशा पद्धतीचा विषय हा खूप इझिली हँडल करता येतो. बरोबर. पण या नाटकाच्या माध्यमातून नवरा बायकोच्या नात्याकडे एक वेगळा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने नाटक करतो? मला असं वाटतं की फक्त नवरा बायको असंच नाही, स्पेशली 40 नंतरचे जे प्रश्न एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या कपलला पडू शकतात, स्पेशली माणसांना, की आपण जसे आधी दिसत होतो तसे आता दिसत नाही. आधी माझी फिजिक अशी होती पण आता ती तशी नाही, त्यामुळे मी आधी आकर्षक होतो आणि आता नाही. आणि त्याच्यातनं उद्भवणारे जे कपल रिलेटेड प्रश्न असतात, एकमेकांविषयीचं वाटणं असतं, अट्रॅक्शन असतं किंवा जे काय असतं ते, ह्या सगळ्यावरती एक प्रकारचं प्रश्नचिन्ह हे निर्माण करतं. आणि अलीकडच्या जे काही आपले नातेसंबंध असतात त्याचं जर का क्लोजर मिळालं नसेल एखाद्या गोष्टीतनं, तर ते मिळाल्यानंतर किंवा ते मिळवण्यासाठी जर का एक सिच्युएशन अशी निर्माण झाली तर त्यातनं काय पुढे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात याविषयी हे नाटक पाहतोय. की आणि त्याची भूमिका ही आता मालिकेमध्येही सोशी कुठेतरी ऐकून घेणार, पूर्ण मालिकेत पूर्ण भूमिका जी आहे पूर्ण विरोधी, एकदम डॉमिनेटिंग, की जे 2 पुरुषांना हँडल करते, 2 नवऱ्यांना हँडल करते आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या रिअल लाईफकडे जेव्हा तुम्ही दोघंही आज मॅरिड आहात तर तुमच्या घरामध्ये कोणाचं चालतं, बायकोचं की तुमचं? म्हणजे खरं सांगू का, हा मला वाटतं बॅलन्सचा प्रश्न आहे आणि असं कोणीच कोणाला डॉमिनेट करून चालत नाही. खरं तर या नाटकात मी डॉमिनेट करण्यापेक्षा मला असं वाटतं की ती स्ट्रॉंग हेडेड आहे.
प्रचंड अँबिशियस आहे, महत्वाकांक्षी ती बाई आहे. आणि तुम्ही जर का पूर्वापार चालत आलेली नाटकं सुद्धा बघितली, म्हणजे गेला माधव पुणेकडे किंवा या नाटकांमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर एखाद्या पुरुषाचे 2 स्त्रिया असलेलं नाटक जे काही आहे ते खूप चांगल्या पद्धतीने रिसीव्ह झालेलं आपण पाहिलं. पण एका स्त्रीचे 2 पुरुष आहेत आणि ते व्हॅलिड आहे तिचे, म्हणजे जे काही कारण आहे, कारण मीमांसा या नाटकामध्ये जी दिलेली आहे, तिथे मात्र काही वेळेला लोकांना ती अडचण येते. तर मला मुळात आक्षेप तोच आहे की का, कारण आपण जर का स्त्री पुरुष समानता मानणारे जर का असू तर मग आपल्या मनामध्ये ही अशी बायकांविषयी छोटीशी का होईना अशी आढी का बरं निर्माण होते, याही विचारांमधनं हे नाटक मी लिहायचा प्रयत्न केला. बरोबर. आता पाहतोय की ज्या पद्धतीने दोघं, अनिता असेल आणि तू असेल, एका प्रोडक्शन मध्ये काम करताय, तसं आता एका वाहिनीवर तुम्ही 2 जण काम करताय. सुख कळे म्हणून तुझी मालिका येते आणि त्याची इंद्रायणी मालिका चालू आहे. तर ते आता झालंय तुमचं, म्हणजे नाटक चालू होतं तेव्हा ऍक्च्युअली काही प्रोजेक्ट नव्हता, पण आता जी ही धावपळ आहे, समजा आणि ते पण नाशिकहून येणार, ठाण्यात, मग पुणे मुंबई दौरा, तर ही किती धावपळ आहे. आणि प्रचंड धावपळ. जसं काल आता जवळपास 12 वाजता शूटिंग संपलंय आणि पहाटे 5 वाजता आम्ही निघून मी आता प्रयोगाला आलोय. पण काम आहे त्याच्यामुळे नो कंप्लेंट्स. आणि दुसरी गोष्ट, खूप चांगल्या पद्धतीने मालिका पण रिसीव्ह करतायत लोक, म्हणजे त्याचे प्रोमोज जे काय झाले ते, आणि हे नाटक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतंय याचं मला छान वाटतं. आणि कुठेही थकवा नाहीये, कारण की मला असं वाटतं स्टेज हे असं आहे की मला त्याच्यावरती वावरायला खूप आवडतं. बरोबर. आणि आपण पाहतोय की अनिताचं ज्या पद्धतीने काम केलंय, आता नुकताच जो चित्रगौरव झाला त्यात त्याला सर्वोत्कृष्ट एक विनोदी अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला. ते किती तुला प्राऊड फिलिंग वाटतं? मला प्रचंड प्राऊड फिलिंग वाटतं त्या मुलीबद्दल, कारण की ती इतकी जास्त मेहनती आहे आणि म्हणजे इतका चांगल्या पद्धतीचा डिसिप्लिन आहे. बरं, ती ललित कला केंद्राची स्टुडंट आहे, त्याच्यामुळे नाटक हे तिच्या अंगातच भिनलेलं आहे. ती कुठलंही जे काम करते ते प्रचंड सिन्सिअरली काम करते, आणि मग ते विनोदी असो किंवा सिरियस असो, आणि तिच्याकडे ज्या पद्धतीची व्हरायटी आहे त्याच्याने एखाद्या माणसाला, म्हणजे मला खूप प्राऊड वाटतं यासाठी की मला ती ॲज ॲक्टर म्हणून मला लाभली, सो दॅट ह्या नाटकाला सुद्धा तिच्यामुळे एक प्रकारची उभारी मिळाली असं मला. बरोबर ना. पाहतो की नातेसंबंध, नवरा बायको नातेसंबंध पाहत असताना सध्या सामाजिक परिस्थिती पाहता एक कम्युनिकेशन गॅप जो आहे तो कमी झालेला आहे. तुला काय वाटतं, आपण जसं त्रिसूत्री जर ठरवलं नातेसंबंधात नवरा बायकोच्या, तर कोणती वाटते आजच्या काळासाठी की जी त्रिसूत्री अवलंबणं तुमच्या नातेसंबंधात खूप महत्वाचं आहे? मला असं वाटतं की नुसतंच, म्हणजे काय माहिती का, खरं तर हा खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे हा, पण मला असं वाटतं की कम्युनिकेशन कमी होणं हाच मुळात प्रॉब्लेम आहे. कारण की मला असं वाटतं की पहिले आपण जर का बघितलं तर आपण प्रेमात पडतो, प्रेमात पडल्यानंतर आपण एकत्र राहण्याचा निर्णय घेतो, म्हणून लग्न होतं, मग तुम्ही कुटुंबाचं प्लॅनिंग करता आणि वगैरे वगैरे गोष्टी होतात. परंतु मला असं वाटतं की आपली ज्या पद्धतीची आपली लाईफस्टाईल आहे की आपल्याला पैसा कमवणं गरजेचं आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो आपण पर्सनल कंपल्शन्स इतके करून ठेवले स्वतःवरती की त्याच्यानंतर तुमचं लक्ष हे केवळ मटेरियलिस्टिक सुखांना आपण आणखीन कसे मिळवू शकतो याच्याकडेच राहतंय, आणि त्याच्यामुळे ती गॅप वाढत जाते आणखीन. मला असं वाटतं की कामाकडचं लक्ष ठेवा, त्याच्याबद्दल वाद नाहीये, परंतु हे घरातलं जे आहे ते जर का चांगलं राहिलं तर तुम्ही बाहेर चांगले राहणार आहात, हे मला महत्वाचं वाटतं. जाता प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान करशील? मला असं वाटतं की माझ्या बायकोचा नवरा हे नाटक अत्यंत विनोदी आहे. त्याच्यामध्ये अशा पद्धतीची सिच्युएशन आहे जी तुम्ही कधीच बघितलेली नसेल, त्याच्यामुळे हे नाटक बघायला जरूर या. माझ्यासाठी, अनितासाठी आणि पुष्कराजसाठी तुम्ही नक्की या.